हा अंकोडची गाडी नाही मला फोन करायचा नोटीस मागे द्यायची नाही काढू दे ते आता ते लय वाढवलं झालं त्यांनी जीव काढलाय आता ते अण्णांचा फोन आला त्यांना डिझेल काढून जाऊ द्या अण्णा फोन बळे अण्णाचा मला तुला फोन पुन्हा पुन्हा गाडी गाडी शूटिंग नको काढायला काय चाललं ते नाही टाकायची आपल्याला फायदा आहे नाही सांगितलं होतं सांगितलं होतं नाही मी नाही तुमचं ऐकणार तुमचं ऐकतोय मतदान तुमचं ऐकतोय सगळं तुमचं ऐकतोय मी आज तुमचं ऐकणार नाही मला 10 बरं फोन आले तुम्ही मी जाऊ नाही मला कोणाचा फोन आहे तुम्ही गाडी उडत झाली म्हणली लालामध्ये गाडी द्यायची लाल तसं म्हणतो डिझेल गाडी काय मध्ये केवढं डिझेल आहे तुम्हाला कुठं सांगितलं गाडी दादागिरी आमदार नाही दादागिरी परत नाही मी आज तुम्हाला मला मी ऐकणार नाही लागून लावा मी ऐकून लावणार माझीच नाही माझ्या नाही आपल्या गाडी ओढली म्हणजे माझ्या बरोबर जाईल बरोबर हे मानलं पाहिजे गावाचं हे बी राखलं पाहिजे हा अंकोडची गाडी नाही मला फोन करायचा नोटीस मागे द्यायची धैर्य किती कर्ज नेमक्या डोकं कुठे गेलं तेव्हा माझा फोन नंबर घ्या माझं नाव घ्या कर्जत तालुक्यामध्ये वरकटवाड्यावर लाला कोळकर यांनी 10 टायर गाडी नगरच्या फायनान्सवाल्याकडून घेतली होती पण ह्या फायनान्सवाल्यांनी लाला कोळकर यांना वारंवार त्रास देऊन याच्याकडून लाखो रुपये उचकून नेले आहेत यांना तिथं नगरला बांधून टाकलं होतं आणि आज परत वरकटवाड्यावरती फायनान्सचे 10-12 जण त्यांची कार्पिओ गाडी ही गाडी ओढून नेण्यासाठी आले होते त्यांची गाडी आले होते त्यांना सांगितलं तुमच्या मनाने काय चालणार नाही ज्या मालकाचं काय म्हणणं आहे ह्यांच्या मनाने चालणार पण यांनी सांगितलं आमची नोटरी आणून द्या आमचं पहिले पैसे केलं काय म्हणा तुमची गाडी घेऊन जा असं या मालकाचं म्हणणं होतं आणि फायनान्सवाल्याला सांगतो ट्रकवाले ट्रकला ट्रॅक्टरला मोटरसायकलला अजून इतर गाड्यांना ह्या सगळ्या गाड्या ट्रॅक्टर म्हणा ट्रक म्हणा ह्या सर्व गाड्या शेतकरी घेत असतात त्याच्यामुळे फायनान्सवाल्यांनी तुमच्या परपंचासाठी शेतकऱ्यांना गंडा घालू नका सगळ्याच फायनान्सवाल्यांना सांगतो मी जर ह्या शेतकऱ्यांना गोरगरिबांना त्रास दिला तर तुम्हाला मी चपलाने मारणार कर्जत तालुक्यामध्ये जामखेड अहमदनगर दक्षिण मध्ये सगळ्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही जे तुमचं काय असेल या वारावाराने होईल तुम्ही मला फोन करा तुमचा यावर मी क्लिअर करतो पण असं या गोरगरीब शेतकऱ्यावर दादागिरी करणे हे मला अजिबात पसंत नाही तुमचं म्हणणं काकामुळे वाचली गाडी नाही तर गाड्यांनी रोडला आणली होती डांबरीला गाडी आणली होती काका आले म्हणून ती गाडी त्यांनी ठेवली नाही तर गाडी ओढून नेली असती किती त्रास दिला ह्यांनी त्रास दिला मालकांनी येऊन बांधून टाकलं होतं मिरजगावला त्यावेळेस सोडून आणलं पोरांनी तो आता किती पैसे भरला ट्रकचे 3 लाख रुपये भरले 3 लाख भरल्यात ह्या शेतकऱ्याने 3 लाख भरून सुद्धा यांची गाडी ह्या फायनान्सवाल्या झकमाऱ्यांनी ओढून नेली होती ह्याला बांधून टाकलं तिथं
ह्यो आता सुद्धा आत्महत्या करायचा चालला होता. त्याला म्हणलं तू आत्महत्या करायची नाही, हे दावा बेसून घेतलं. आत्महत्या करायची नाही, त्या फायनान्सवाल्या आत्महत्या करायला लावायची. असा जर एखादा शेतकरी आत्महत्या करून मेला, हे शेतकरी कमीत कमी 20 कुटुंब जगवित आहे. त्याचं कारण हा जमिनीमध्ये गहू पिकवतो, ज्वारी पिकवतो, बाजरी पिकवतो, अजून इतर माळ पिकवून ह्या लोकांना जगवितो. आणि ही खाली हे फायनान्सवाले ह्या अशा गरीब लोकांना बघून लोकांना त्रास देतात. याच्यामुळे मी सर्वच फायनान्सवाले सांगतो, अजिबात कुणाला त्रास देता कामा नये. तो तुमचा सर्वांचा फायनान्सवाल्यांचा परवाना रद्द करून देतो. आणि तुम्हाला सांगतो असं मी, सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार.